नमस्कार. अध्याय 17 मौनायाम. स्त्रोताशी संलग्न व खुश राहण्याचा मंत्र. विचारायाम हा तिसरा आयाम समजून घेतल्यानंतर आता वेळ येते ती जीवनाचा चौथा आयाम समजून घेण्याची. चौथा आयाम हा शब्द ऐकूनच तुम्ही कोड्यात पडला असाल, कारण पृथ्वीवर तर 3च आयामांबाबत बोललं जातं. मग हा चौथा आयाम म्हणजे नेमकं काय आहे? पृथ्वीवर फक्त 3 आयामांची 3 डायमेन्शन्स यांची भाषा आहे. लांबी, रुंदी आणि खोली या 3 आयामांच्या आधारेच सगळ्या गोष्टी समजावल्या जातात. तुम्ही 3D फिल्म पाहिली असेलच. आज वैज्ञानिक भाषा ही तुम्ही जाणता, पण पृथ्वीच्याही पलीकडे जो एक आयाम जोडला जातो तो म्हणजे मौनायाम. पण ह्या चौथ्या आयामाबद्दल कधी बोललंच जात नाही. मनुष्याच्या 3च अवस्थांविषयी नेहमी सांगितलं जातं. उदाहरणार्थ जागृत अवस्था, निद्रावस्था आणि स्वप्नावस्था. पण चौथी अवस्था मौन, तुर्यावस्थेबाबत कधी चर्चा होत नाही. मनुष्य ज्यावेळी एखादी वस्तू पाहतो त्यावेळी बाहेरूनच त्याला त्या वस्तूची लांबी, रुंदी आणि खोली दिसते. पण आतलं बाहेर दिसावं आणि बाहेरचं आत हा आयाम मात्र त्याला माहीत नसतो. शिवाय अशा प्रकारे आपण कधी एखाद्या वस्तूकडे पाहू शकत नाही. किंबहुना हा चौथा आयाम असतो हे आपल्याला दिसत नसल्याने हा आयाम प्राप्त करण्याचा प्रयत्नही कोणी करताना दिसत नाही. आता तुमचे विचार तुमच्याविषयी काय सांगतात हे पाहूया. जीवनाचा चौथा आयाम तुमच्यासमोर उलगडण्यासाठी तुमचे विचारसुद्धा निमित्त आहेत, सर्वोत्तम उपयोग आहे. आपल्या विचारांना योग्य पद्धतीने जाणता आलं तरच त्यांचा योग्य उपयोग करण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. एखादं दृश्य पाहिल्यानंतर त्या दृश्याबरोबर आपल्याला डोळे आहेत याची जाणीव प्रथम होते. तसंच सुगंध घेतल्यानंतर आपल्याला नाकही आहे याची जाणीव होते. आवाज ऐकल्यानंतर आपल्याला कानांचीही जाणीव होते. स्वाद घेताना जिभेची जाणीव होते. स्पर्शाच्या जाणीवेनंतर त्वचेची जाणीव होते. अगदी तसंच विचारांना जाणून घेतल्यानंतरच जाणणाऱ्याचीही माहिती आपल्याला मिळते. या सर्व शृंखलेत सर्वात महत्त्वपूर्ण दुवा आहे विचार आणि ते जाणणाऱ्या ईश्वराचा म्हणजे सेल्फचा. विचार जाणणाऱ्याला सेल्फ, ईश्वर, चैतन्य, अल्लाह, मौन, स्वसाक्षी असं म्हटलं आहे. माणसाच्या विचारांमागे दडलेलं मौन जेव्हा प्रकट होतं तेव्हा सेल्फ आपला अनुभव करतो. ध्यानात निर्विचार झाल्यानंतर सहजपणे तुम्ही या अवस्थेचा अनुभव घेऊ शकता. यापूर्वी जर ध्यानाचा अभ्यास तुम्ही कधी केलेला नसेल तर या ऑडिओ बुकमध्ये सांगितलेले छोटे छोटे ध्यानप्रयोग दररोज करायला सुरुवात करा. सुगंधाला जर नाकाची जाणीव व्हावी असं वाटत असेल तर ही गोष्ट अशक्यप्राय आहे, कारण सुगंधाला नाकाची जाणीव कधीही होणार नाही. दृश्याने जर विचार केला त्याला डोळ्यांना बघायचं आहे तर हे संभव होत नाही. पण विचारांनी सेल्फला पाहायचा ढास करताच तुमचं मन ही गोष्ट ग्राह्य मानतं आणि तिथेच खरी गुंतागुंत सुरू होते. याच गुंत्यातून बाहेर निघण्यासाठी प्रार्थना केली जाते. हे ईश्वरा, मला असा विचार दिला जावा जो प्रत्येक विचारापासून मुक्त करेल. याच विचाराला शुभ विचार असं म्हटलं आहे. खरं तर हाच विचार तुम्हाला निर्विचार अवस्थेपर्यंत पोहोचवू शकतो. शुभ विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असून वास्तविक यानंतरच तुमची यात्रा मौनायामाकडे सुरू होते. पृथ्वीवर कितीतरी लोकांना शुभ विचार येतात, पण सत्याची तृष्णा नसल्यामुळे अनेकदा ते उपेक्षित राहतात. या खंडात 7 मौन मंत्र आणि त्यासंबंधित विधी आपण जाणणार आहोत. शुभ विचार येण्यासाठी विचारांचं प्रशिक्षण आणि त्यांची चौकशी आवश्यक आहे. शुभ विचार येऊ शकतात, पण ते येण्यासाठी सर्वप्रथम आपली पूर्वतयारी असायला हवी. आता विचार येण्याचं मूळ लक्ष. प्रत्येक माणसाच्या मनात दिवसभर अनेक विचार येत असतात, पण त्या विचारांचा अर्थ काय होता यावर कधी कोणी विचार करत नाही. त्या विचारांचं लक्ष काय होतं, ते पुन्हा पुन्हा काय येत होते, विचार मनुष्याच्या शरीराला कुठे घेऊन जाऊ इच्छित होते, ते त्याच्याकडून कोणतं कार्य, कोणतं लक्ष पूर्ण करून घेऊ इच्छित होते. विचार येतात आणि जातात. असंच आजवर आपल्या जीवनात होत आलं.
पण वरील प्रश्न मात्र कधी कुणाच्या मनात उद्भवलेच नाहीत. प्रत्येक मनुष्य जेव्हा आपल्या मनात येणाऱ्या विचारांचं विश्लेषण करेल तेव्हाच हे शरीर विचारांद्वारे कसं चालतं हे समजेल. एक विचार येतो आणि आपलं शरीर कार्य करू लागतं, पण विचार फक्त आपल्या शरीररूपी यंत्राला सुस्थितीत ठेवण्यासाठीच आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. समजा एखादं यंत्र खूप दिवसांपासून बंद पडलं आहे. अनेक दिवस त्या यंत्राकडून काम करून घेतलेलं नाही आणि अशा अवस्थेत जर ते मशीन चालू करण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते चालू होणार कसं? कारण इतक्या दिवसांत त्याला गंज चढला असेल. मशीन चालूच ठेवलं नाही तर त्याला गंज लागतो. हीच गोष्ट विचारांच्या मशीनबाबतही लागू होते. आपलं शरीर विचारांचं एक मशीन आहे. त्यात जर विचारच आले नाहीत तर त्यालाही गंज चढतो आणि जेव्हा त्याचा उपयोग करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र ते निकामी असेल, काम करण्याच्या स्थितीतच राहणार नाही. याचाच अर्थ योग्य ज्ञान मिळेपर्यंत तुम्ही जे विचार केलेत ते फक्त शरीररूपी यंत्र चालू स्थितीत ठेवण्यासाठी होते. त्याला गंज लागू नये म्हणूनच होते. त्या सगळ्या विचारांचा तुमच्या ध्येयाशी काडी मात्र संबंध नव्हता. ते केवळ शरीराला सुयोग्य स्थितीत ठेवण्यासाठी होते. ज्यायोगे मशीनचा उपयोग करण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हाच ते सुस्थितीत असावं, एवढंच. आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन, स्वबोध होतो तेव्हा माणसाला या यंत्राद्वारे वास्तविक कोणते विचार करायला हवेत हे प्रथमच समजतं. त्याच्या विचाररूपी यंत्राला जर गंज लागला नसेल आणि ते सुस्थितीत असेल तर त्याचं काम सहजपणे होतं. मग तो विचार करतो, चला चांगलं झालं, आजवर मी विचारांचं मशीन चालवत राहिलो. आता आवश्यक असलेलं काम मी लगेचच सुरू करू शकतो. विचाररूपी मशीनला जर गंज चढला असता तर आत्मसाक्षात्कारानंतर कितीतरी वर्ष लोकांना हे गंजलेलं मशीन नीट करण्यासाठीच काम करावं लागलं असतं. तेव्हा कुठे हे मशीन विचार करण्यायोग्य बनलं असतं. किती सुंदर ईश्वरीय व्यवस्था आहे. आश्चर्य करण्याचा दृष्टिकोन ठेवला तर या जगातील प्रत्येक गोष्टीचे अप्रूप वाटेल. नवलाईने कुतूहलाने पाहिलं तर एकेका विचारावर, गोष्टींवर तुम्ही आश्चर्यच करत राहाल. बसल्या बसल्या माणसाच्या मनात एका गोष्टीवर विचार सुरू होतो आणि अचानक दुसऱ्या क्षणी त्याविरुद्ध दुसरा विचार निर्माण होतो. येणारा प्रत्येक विचार एक दुसऱ्याला कसा छेदत असतो. आपल्या अंतरंगातल्या मौनरूपी आकाशात दिवाळीतल्या रॉकेट्ससारखी अनेक रॉकेट्स फुटत असतात. मग ती सर्वत्र पसरतात आणि विलीनही होतात. वास्तविक ते दृश्य पाहिल्यानंतर माणसानं आनंदित व्हायला हवं होतं, पण दुर्दैवाने तसं होत नाही. कारण विचारांकडे त्याला रॉकेटसारखं पाहता येत नाही. दिवाळीत लोक रॉकेट उडवतात, फुलबाजांचा आनंद लुटतात, पण माणसाला मात्र वाटतं जोपर्यंत मी स्वतः रॉकेट उडवत नाही तोपर्यंत मी आनंदी होऊच कसा. म्हणून दुसऱ्यांनी लावलेलं रॉकेट बघून तो कधीही खुश होत नाही. त्या गोष्टीचं विशेष असं काही वाटत नाही. पण दुसरीकडे मात्र एका आनंद घेणाऱ्या माणसाला ते रॉकेट कुणी उडवलं या गोष्टीने काही फरक पडत नाही. रॉकेट कुणीही उडवलं असलं तरी आनंद घेणारी व्यक्ती प्रत्येक गोष्टीने आनंदित होते. प्रत्येक घटनेचा मनमुराद आनंद ती लुटते. मग हवाई विचार भले कोणत्याही शरीरातून येवो, आनंदी माणूस त्याकडे पाहून आश्चर्यच करतो. समजा एखादा माणूस तुम्हाला म्हणाला, माझ्या मनात असा असा विचार आला आहे, आणि तुम्ही जर सतत आनंदी राहणाऱ्यांमध्ये मोडत असाल तर म्हणाल, छान, असं आहे तर तुमच्या मनात असे विचार येतात ही फारच चांगली गोष्ट आहे. अरेच्या, आजकाल तुमच्या मनामध्ये असे रॉकेट्स उडत आहेत का? कारण आता तुम्हाला समजले, शरीरात अज्ञान असेल तर कसे विचार येतात आणि ज्ञान उपजल्यानंतर कोणत्या प्रकारचे. विचार लक्षण आहे जे दर्शवतात की तुमच्या अंतर्यामी मौनाची काय अवस्था आहे. आता हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. कधी कधी शरीराचं तापमान 100 डिग्री होतं, पण हा काही रोग नाही. शरीर आतमध्ये आजाराशी लढा देत आहे या गोष्टीचं हे लक्षण आहे. तापमान वाढवून शरीर तुम्हाला फीडबॅक देत असतं. वास्तविक निसर्गाची ही किती अप्रतिम व्यवस्था आहे. आपलं शरीर चांगल्या प्रकारे काम करत आहे हेच ते जणू सांगत असतं.
खरं तर या व्यवस्थेवर आश्चर्य वाटायला पाहिजे, पण तसं होत नाही. उलट शरीराचं तापमान पाहून माणसाला तणाव येतो. मात्र शरीर आपलं काम अतिशय सुरेखपणे करत आहे हेच ते दर्शवत असतं. वास्तवात मनात आलेला आजाराचा विचार आनंद देऊ शकत होता, पण अज्ञानवश तो दुःख देऊन जातो. कारण या विचारांमागे जी समज असायला हवी होती ती लुप्त आहे, विचारांमागे दडलेली आहे. आता येथे तुम्हाला नवी समज प्रदान केली जात आहे, ज्यामुळे तुम्ही नवीन जाणीवांनी नव्या दृष्टिकोनातून पुन्हा पाहायला लागाल. त्याचा परिणाम म्हणजे आधी जो विचार तुम्हाला त्रासदायक वाटत होता तो आता दुःख देणार नाही. या उलट तुमच्या चेहऱ्यावर आता हास्य फुलेल. तुम्ही म्हणाल, छान, असा विचार आलाय काय. जिथे जिथे तुम्ही किंचित बेहोश होता तिथे काही वेगळे दुःखद विचार येतात आणि आता तुम्ही जागृत नाही या गोष्टीचं ते लक्षण आहे. तुमच्या डोळ्यांवर जी अज्ञानाची झापड आली आहे ती दूर व्हायला हवी. तुम्ही ग्लानीत आहात हे लक्षात घ्यायला हवं. ते विचार तुमचं वास्तव लगेच तुमच्यासमोर आणतात. वास्तविक किती अवर्णनीय व्यवस्था आहे ही. कारण यानंतर आता तुम्हाला कुठलं तरी वेगळं कार्य करायचं आहे. या बेहोशीमधून लवकर बाहेर पडायचं आहे असा संकेत त्वरित मिळतो. परंतु काळाबरोबर ही सुंदर व्यवस्था हळूहळू लोप पावली आहे. लोकांना याचं विस्मरण झालं आहे. मौनात बसवून जेव्हा तुम्हाला याची आठवण करून दिली जाते तेव्हा यामध्ये जाणण्यासारखी विशेष कोणती गोष्ट आहे असं वाटतं. पण मग हळूहळू त्याचा बोध होऊन तुम्ही त्याचा आनंद घ्यायला लागता आणि इतरांनाही तो वाटायला सुरुवात करता. जसा बाथरूममधला टब पाण्याने पूर्ण भरतो तेव्हा पाणी प्रथम बाथरूममध्ये पसरतं, नंतर बाथरूमच्या बाहेर येतं, हळूहळू तुमच्या खोलीपर्यंत, हॉलपर्यंत येतं. एवढंच काय, पण ऑफिसपर्यंतही जाऊ शकतं. अशाच प्रकारे तुमचे अंतरंग आनंदाने परिपूर्ण होताच त्याचा सुगंध चहूकडे दरवळू लागतो. जिथे जिथे तुम्ही जाता तिथे तिथे तुमच्या अंतरंगातील ओसंडून वाहणारा आनंद पोहोचून इतरांनाही खुश करता. पण टब जर पाण्याने भरलाच नाही तर सर्वत्र कोरडंच राहतं. कुठेही गेलात तरी सुक वृक्षच वाटतं. म्हणजेच माणूस आनंदाशिवाय जीवन व्यतीत करतो. यासाठीच विचार हे लक्षण मात्र आहे, ज्यामुळे प्रत्यक्षात तुमची खबर मिळत असते असं सांगितलं जातं. विचाराने केवळ विचारांची खबर मिळत नाही, तर मौनावस्था आज कोणत्या स्थितीत आहे, तिथे जागृतीचा कोणता स्तर आहे याचीही उत्तम बातमी मिळते. मनात जर घृणेचे विचार येत असतील तर ते विचार सांगतात, तुमचा मौन स्तर खूप खालावलेला आहे. ध्यानात बसल्यानंतर माझ्या शरीराच्या माध्यमातून ईश्वर कोणता गुण प्रकट करू इच्छितो आणि तो गुण कसा प्रकट व्हावा. जेव्हा असे विचार येत असतात तेव्हा ही चेतनेची उच्च अवस्था असते. चला तर मग या खंडात 7 मौन मंत्र जाणून मौनायामाची यात्रा सुरू करूया. पहिले 4 मंत्र स्त्रोताशी जोडून ठेवण्यात आपली मदत करतील. अंतिम 3 मंत्र सदैव आनंदी राहण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरतील. धन्यवाद.